विश्वकर्मा नाही, मी मालिनी गणपुले, तुमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये, फ्लॅट नंबर 6. मी ऐकलंय तुमच्या. सॉरी हे काय तुमचा पिझ्झा. माझा पिझ्झा तुमच्याकडे कसा आला आणि तुम्ही काय डिलिव्हरी करताय? तो डिलिव्हरी मला माझ्याकडे चुकून पिझ्झा देऊन गेला. डिलिव्हरर पिझ्झा देऊन गेला? कसं काय शक्य आहे? त्याचं काय झालं, आमचा फ्लॅट नंबर 6 आहे की नाही, तो थोडा 6चा आकडा लो झालाय. त्याच्यामुळे त्या पिझ्झावाल्याचा गोंधळ झाला असेल, म्हणून तो पिझ्झा माझ्याकडे देऊन गेला. असं झालं. चांगलं तुमचा पिझ्झा. थँक्यू व्हेरी मच. खरंच किती मोठं काम केलं तुम्ही. म्हणजे तुमच्यासाठी मला आपोआप होते ते. सॉरी सर, मला मुद्दामून नाही करायचं, ते आपोआप होते. चिडवू नका. चिडवत नाही. एखाद्या व्यंग्यावर चिडवणं बरं नव्हे. नाही असं नाही. मी चेहरा बघितलं की असं होतं. खरं सांगतो मी. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला त्रास झाला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही हो चौगुले, त्रास कसला त्या शेजारी ना मी तुमची. बरोबर आहे. नाही मी खरं सांगतो, तुमच्यासारखे शेजारी आहेत म्हणून शेजार धर्म टिकून आहे. थँक्यू व्हेरी मच. खरंच यार, पिझ्झा हे ओपन केलंय का पिझ्झा? हो ना, उघडाच आहे जरा. अर्धा पिझ्झा खाल्ला. अर्धा पिझ्झा खाल्लात माझा? का? त्याचं काय झालं, तो पिझ्झावाला माझ्याकडे आला, मला म्हणाला रूम नंबर 9 चौगुले. मी हो सांगितलं. मला वाटलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलं, म्हणून त्याने मला पिझ्झा दिला. म्हणून मी तो पिझ्झा खायला घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, प्रश्न काय इतका कठीण नव्हता की त्याने मला पिझ्झा बक्षीस दिला. मी म्हणलं अरे चोर, 6चा आकडा 9 झाला म्हणून हा घोळ झाला काय, म्हणून मी तुमच्याकडे पिझ्झा घेऊन आले. बरोबर ओळखलं की हा पिझ्झा तुमचा आहे. पण तुम्ही मी ऑर्डर केलेला पिझ्झा कसा खाल्लात? मिटक्या मारून खाल्ला. तसं नाही हो, मला तसं नाही म्हणायचं. तुम्ही माझा पिझ्झा खाल्लात का? हो तर खाल्ला. खाल्ला खाल्ला खाल्ला. मी तुम्हाला पिझ्झा खाल्लात का असं नाही विचारत आहे. का खाल्लात पिझ्झा हा प्रश्न आहे माझा. का खाल्लात पिझ्झा? अहो नेमका भुकेच्या वेळेवर आला होता ना पिझ्झा. काय झालं, मला भूक सहन होत नाही. हो अजिबात भूक सहनच होत नाही. तुम्हाला सांगते, मागे एका लग्नात गेले होते ना, तेव्हा पंगत बसता बसे ना. भूक मी आपली सैर वैर काही कळेच ना. पंगत बसता बसे ना. तेवढ्यात काय झालं, रुखवताच्या बाजूला एक आजी बसली होती. तिच्या मुठीत चणे होते. म्हटलं अरे चा. मी इकडे तिकडे बघितलं, आजीकडे गेले. म्हटलं आजी वा आजी, असं केलं. वा आजी. आजी घाबरली. ते पटकन चणे मला दिले, मी घेतले, हुसकावून खाऊन टाकले. भूक सहन होत नाही हो. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.